मी खूप हाईटनी कमी दिसते यार मग तुझ्यापेक्षा. मी काही नाही करू शकत. ये तुझे असे पाय लांब ओढायला हवे होते लहानपणी घरातल्यांनी. म्हणजे मग तू बरोबर हाईटला आली असती. हॅलो हाय, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हाय. कुठे गेली? हां ही गंधाली. बरं बाय द वे मी पुण्यात आलेली आहे आणि आता संध्याकाळी 5ची वेळ झालेली आहे. ॲक्च्युली 5 म्हणून मॅडम 5:30ला आलेले आहेत. हां ठीक आहे. हां तर आम्हाला लागली भूक, तर म्हटलं संध्याकाळी 5 वाजता आपण काही कुठेतरी खायला जाऊयात. तर म्हटलं की चला आपण जिथे जातोय तर तिथे आपण व्लॉगही करूयात, खाद्य भ्रमंती करायचं असं आम्ही दोघींनी आज मी ठरवलं. माझ्या सगळ्या फेवरेट प्लेसेस श्वेताला फिरवणार आहे, कारण Yes. ज्या बरीच वर्ष श्वेता पुण्यात नसल्यामुळे तिने ट्राय नव्हत्या केल्या. येस, आणि त्या सगळ्या स्ट्रीट फूड आहेत त्यामुळे आणि फेमस आहेत, कमाल आहेत, तर त्या आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत चला. आता पहिलं आपण कुठे चाललोय? फर्स्ट बघू ऑन द वे. ओके, जिथे जाऊ तिथे आम्ही तुम्हाला दाखवू आणि कसं वाटतंय ते पण सांगू. चला आमच्यासोबत. आम्ही चालू 2 व्हीलर घेऊन. एकच 2 व्हीलर आहे, दुसरी पार्क केली आहे. कुठे गेली? हां मी दुसऱ्यांचीच दाखवली. तर हा आहे बाजीराव रोड आणि बाजीराव रोडनी आता आम्ही निघालेलो आहोत. ती कुठे नेते आहे मला अजूनही अंदाज आलेला नाही आहे, पण हां हे आया घाबरू नका, आम्ही असे डाकूसारखे दिसत असू पण हरकत नाही. का अशी गाडी चालवते मुद्दाम? गाडी अशी नाही चालवत आहे, ती धक्का खातीये. सॉरी. अच्छा ओके, मला वाटलं मुद्दामून तुम्हाला नाही त्रास गं. देण्यासाठी हे. करते. ओके, तर कुमठेकर रोडनी आता आम्ही निघालेलो आहोत. रोड, बाजीराव रोड. बाजीराव रोड, सॉरी बाजीराव रोड. हे पुण्यात न यायचे परिणाम. हे बघ मी पहिला बाजीराव रोडच म्हणाले. लाज वाटली पाहिजे, जन्म पुण्यातला आहे, अगं निम्म पण आयुष्य पहिल्या पुण्यात गेलो. व्हिडिओमध्ये बाजीराव. आत्ता आम्ही आलेलो आहोत आप्पा बळवंत चौक इथे. आता बऱ्याच लोकांनी त्याचा असा अपभ्रंश केलेला आहे ABC चौक, पण अस्सल पुणेकर लोक आप्पा बळवंत चौक असंच म्हणतात. आणि ह्या बाजूला आहे फराजखाना पोलीस चौकी आणि राईटला आहे दगडूशेठ गणपती. तर तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. पासडा विठोबाच्या मंदिराच्या जवळच ते असणार आहे. तर आम्ही आता तिथे जातो. तिथे राईटला आता दगडूशेठचं मंदिर आहे. तुम्हाला कळस आता झाडामुळे आहे दिसत असेल. येस आहे बघा, हे दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. इथून आपण चालू सरळ. ते मंदिर आहे पासडा विठोबाचं मंदिर. आणि ऑलमोस्ट ही सगळी लाईट गल्लीच आहे, पण आता आम्ही तिथून सरळ चाललो आहे. सरळ गेल्यानंतर रविवार पेठ खरं तर सुरू होते, म्हणजे जिथे सगळं ज्या सगळ्या सणावारांचं सामान मिळतं. येस, हे बघा गंधाली मला इकडे घेऊन आली आणि ही पाणीपुरी आता आम्ही खाऊन बघतो. वेट चालूच आहे. आम्ही सगळी बनवून घेतली आहे, तर बघू. ॲक्च्युअल मला गंधाली म्हणजे होती, खाल्ल्यानंतर तू बोलू नाही शकणार आहे. खरंच ती अवस्था आहे. नाही मला राहत नाही, मी अजून एक खाते आहे. बाय मी परवाच खाऊन गेली आहे. मला जामच आवडली आहे. आपण कमाल पाणीपुरी आहे, कमाल. तर आत्ता आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली. कमाल पाणीपुरी होती. म्हणजे मी 2-3 तर म्हणजे असं पटापटा टाकल्या. मला काय बोलावं हेही सुचत नव्हतं की सुचत होती. तर आता आम्ही चालू सँडविच खाल्ला. सो लेट्स सी. ते समोर लावायला आहे जागा, पार्किंग नाही आहे, बट आपण जाऊ. ठीक आहे, आपण पटकन खाऊ आणि निघू.
काहीच होतं. आता आम्ही आलेलो आहोत रविवार पेठेमध्ये सुदामाचं सँडविच खाण्यासाठी. तर आम्ही प्लेन कुठलं मागवलं आहे आपण? व्हेज चीज सँडविच आहे आणि आता आम्ही ते ट्राय करतो. खूप सारं चीज आहे, मज्जा आहे. इथे टिपिकल 4 प्रकारचे सँडविच मिळतात. तुला फॅन्सी सँडविचेस इथे मिळणार नाही. इथे व्हेज चीज आहे, एक जैन सँडविच आहे, एक साधं व्हेज सँडविच आहे आणि फक्त चॉकलेट बास. आणि टोस्ट वगैरे काही नाही. जी ॲक्च्युअल म्हणजे सँडविचची पद्धत आहे, क्लब म्हणतो आपण, त्या काइंड ऑफ. आणि खूप जुनी, बरीच वर्ष जुनी गाडी आहे. बघ खाऊन बघ. 6 वाजले ना आता. चीज खूप मस्त आहे ना आणि भरपूर आहे, प्रचंड आहे चीज. ॲक्च्युली काय आहे ना, चीज भरपूर आहे आणि ॲक्च्युली ब्रेडची मजा आहे. म्हणजे ब्रेड आहे ना खूप फ्रेश आहे, त्यामुळे असं खायला जी मजा येते ना भारी येते. सगळे फ्लेवर्स येतात. आम्ही खातो. ओके, तर आम्ही आता मोहनची जी रविवार पेठेतली फेमस कुल्फी असते तिथे आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही कुल्फी न घेता मलाई आईस्क्रीम घेतलं आहे त्यांचा. खूप जुनं आहे ना हे, खूप जुनं. म्हणजे आणि हे नाही दिलेलं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. पण आम्ही कुल्फी आता ते देतात, पण हे खूप ऑथेंटिक आणि हे पूर्वीपासूनचं आहे. पूर्वी फक्त आईस्क्रीम फॉर्ममध्ये मिळायचं, जे आता त्यांनी कुल्फी फॉर्ममध्ये पण मिळालं. ओके. आणि पूर्वी एक टाईम असा होता की इथे गाडी लागायचं, टायमिंग असायचं, त्या टायमिंगलाच ती गाडी लागायची. त्या टायमिंगमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला आईस्क्रीम मिळेल, नाही तर नाही. बरेच वेळा आईस्क्रीम संपलेलं असायचं तुम्ही गाडीवर पोचलात तरी. असं आहे. सो ही त्यांची ॲक्च्युअल ओरिजिनल गाडी आहे जी खूप पूर्वीपासून ते लावत आहेत. आणि आता त्यांनी त्याच्या मागे एक मोठं दुकान केलं आहे. आणि ह्यांची अजून एक ब्रांच जंगली महाराज रोडला हॉटेल शुभम आहे ना त्याच्या बाजूला पण आहे. बरं, हे इतकं चांगलं आहे की मी खातच सुटली आहे. म्हणजे मला काही त्याचं हेच नाही आहे, हे मी खातच सुटली आहे. मला उठावंच लागेल नाही. ओके. सो आता गंधालीला जरा देते, बिचारी माझ्याकडे बघतीये. आता संपोषण हो, त्यांचा तो मुलगा. मज्जा येते गाडीवरती फिरायला. आत्तापर्यंत आम्ही 3 ठिकाणी गेलो, तिन्हीकडचं कमाल होतं. म्हणजे पाणीपुरी तर अफलातून होती. आणि मला सँडविच ह्यासाठी आवडलं होतं की सँडविच मध्ये जी चटणी होती, हिरवी चटणी, त्याची एक वेगळी मजा येत होती ना गं. एकदम थोडीशी स्पायसी, छान स्पायसी आणि चीज असं ते मिक्स छान लागत होतं, मजा येत होती. आता आम्ही चाललेलो आहोत मटकी भेळ खायला, जी खूप जुनी मटकी भेळ आहे. ती ट्राय करायला चालू आहे. चला. आहे ना होतं पार्सल. जुन्या पद्धतीने खायला. लहान असताना असंच यायचं ना, हे पेपरचं असं चमचा नसायचा, त्याच्याने खायचं. ये आता आम्ही खातो जरा. हॅलो आहे मारणे मटकी भेळ गुरुवार पेठेतली, खूप फेमस आहे. आणि जुन्या पद्धतीने चमचा नाही आहे, याचं पुठ्ठ्याचं जे यायचं ना कार्ड्स, त्याच्याने खायची. ते मी आज पहिल्यांदा इथे ट्राय करणार आहे. वेगळी आहे, म्हणजे ह्यात मुरमुरे नाहीच आहे.
हे बघ त्याच्यात मुरमुरच नाही आहे. हे वेगळा कुठला तरी चिवडा आहे, मटकी आहे, लिंबू, मीठ, कोथिंबीर भरपूर, शेंगदाणे आणि कांदा बस. ॲक्च्युली ती चिवड्याची लक्ष्मीनारायण चिवडा कसा लागतो तशी थोडीफार चव आहे त्या चिवड्याला. मुरमुरे असते तर अजून वेगळी मजा आली पण या चिवड्यानी मजा आली खरं तर. वा वा मटकीची मजा येते. म्हणजे मुरमुरे असतात तरी मला तितकंच आवडलं असतं आणि हा चिवडा आहे तरी पण मला तितकंच आवडलं. पण युनिक आहे. संध्याकाळी असा ह्याच्यावर एक गरमागरम चहा पाहिजे. मजा येते खायला. आत्ताच मी सुरू केलं आहे त्यामुळे गर्दी एवढी नाही आहे पण खूप गर्दी होते असं कंदलीचं म्हणणं आहे. खूप हो उभं राहायला पण जागा नसते इथे. आवडलं आहे मला हे मज्जा येते आणि मला हे असं खायल्यामुळे मला लहानपणाची खरंच खूप आवडली. नॉस्टॅल्जिक झाली. पुन्हा चहानंतर ओपन होतं हे. वा खरं हे एवढीशीच आहे. दुकान पण नाही टपरीपेक्षाही छोटा आहे. एवढंच आहे. मरणे भेळ झाली मटके भेळ आणि 50 रुपयाला फक्त बस. आणि हा काकू आहे त्यांचा आहे हे वा. गरम आहे नीट पकड. खूप गरम आहे. खूप कढईतनं काढल्यात. इथे तुला गार. हां सुरू. आत्ता गंधालीने एक मज्जाच केली. माझं शूटच नाही केलं म्हणजे ऑन केलं पण नाही ऑन नाही केलं पण तिने कॅमेरा पकडला होता. पण ठीक आहे लेट्स सी. आता आपण खाऊयात. तिने मला टेक्निक सांगितलं कसं खायचं असतं ते. ॲक्च्युली हे टेक्निक आहे म्हणून कदाचित मे बी नाही झालं पण आतली भाजी आहे ना त्याची चव वेगळी आहे आणि चिंचेची जी चटणी आहे त्याला लागलेली ती एक वेगळी लागते. आता मी कांद्यासोबत पण खाऊन बघते की कसं लागतं आहे ते कारण पावपॅटीस आणि कांदा कमाल आहे. म्हणजे मला आत्ता कळलं की हे पॅटीस गंधालीचा वीक पॉईंट काय कारण जनरली मला पावपॅटीस आवडत नाही फार. खारी पॅटीस आवडतं पण हेची गंधालीला देऊया. हा बघा ही मुलगी तिचा हा बिग पॉईंट आणि आता खाणार आहे. वा 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 संपोषण ना सगळं थोडं वेळ. तो बेसिकली मला अजिबात पाव पॅटीस आवडत नाही. मला पण सेम. मी फक्त आणि फक्त सोनोचं पॅटीस खाते. ओके. आणि लोकांना नॉर्मली पिझ्झ्याच्या पास्त्याच्या ग्रेव्हिंग्स होतात. मला सोनल पॅटीसच्या ग्रेव्हिंग्स होतात. आणि कितीतरी वेळा मी एकटी येऊन पॅटीस खाऊन गेली आहे. इथल्या पॅटीसची खासियत आहे तुम्ही एक पॅटीस खाऊन थांबूच शकत नाही. मिनिमम 2. नाही पण मी आज एकच खाणार. तुला मी सांगते की जनरली हे किती जुनं आहे? हे खूप जुनं आहे. तुला इयर सांगते मला पण एक्झॅक्ट नाही माहिती बट मी लहान असल्यापासून इथे खाते आहे. ऑलमोस्ट 30 वर्ष तो पकडून जातो. म्हणजे ह्याची जी पावाची जी म्हणजे काय म्हणतात फ्रेश आणि ते तिथे तळत होते पण ते एक माणूस फक्त तळण्यासाठी बसतो आणि ते दिसतही नाही कारण एवढी गर्दी आहे ना घ्यायला सुद्धा. आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती मिनिमम 2 पॅटीस खातात मिनिमम. हो नक्की ट्राय करा. सकाळी 11 ते 1 आणि 10 ते 1 आणि संध्याकाळी 6 ते 9 वगैरे पर्यंत असतं. सो बेसिकली तुमचं नशीब असेल सकाळच्या टायमिंगला तर मिळेल नाही तर संध्याकाळी हमखास मिळेल. कारण हे पुणे आहे. पुण्यामध्ये बंद म्हणजे बंद. संपलं की बंद. दॅट्स इट. नाही बस मला
ओके, तर आम्ही आता हा काय ह्याचं नाव आहे? हा बादशाही गोळा आहे. बादशाही गोळा आम्ही घेतलेला आहे. म्हणजे आपण लहानपणापासून तो एक आईस्क्रीमचा साधा आपला गोळा खायची सवय आहे आपल्याला, पण हा वेगळा आहे जो बाजीराव रोडला मिळतो आणि उन्हाळ्यात फेमस आहे हा. हा 12 महिने असतो आणि इथे जनरली गर्दी असते, पण उन्हाळ्यामध्ये एक 9 नंतर लांबपर्यंत लाईन असते. ऑलमोस्ट वरदश्रीच्या जवळपासपर्यंत ती लाईन जाते, एवढी लांबपर्यंत लाईन असते आणि खूप गर्दी असते. तर संध्याकाळी साधारण 8 ते रात्री 11पर्यंत. पण एवढा गोळ्यामध्ये एवढं चीज आणि हे ते इट्स नॉट चीज, तो मावा आहे, खोवा. हे वरचं ते मावा आहे. चला आता ट्रायच करूया. कसं खायचं तू दाखव आता. नॉर्मल साईडनी काढ, एकदम अख्खा फोडू नकोस. येस, फर्स्ट टाइम. ते किसत होते तेव्हा मला वाटलं हे चीज टाकतात. नाही. म्हटलं अरे बापरे, आता गोळ्यावर चीज कसं लागणार, ही माझी पहिली रिॲक्शन होती. पण हा पूर्णपणे मावा आहे. वा, आणि सुंदर. जे त्यांनी वरनं घातलं ते मलई आहे. सो मलई आणि मावा असं मिक्स्ड आहे. सो दॅट्स वाय त्याला मलई गोळा म्हणतात. आणि त्यांच्याकडे बरेच प्रकार आहेत. त्यातला हा माझा फेवरेट आहे. आणि हा जरा त्यातल्या त्या साईजनी दोन लोकांना संपण्यासारखा आहे. आता खूप मोठा बनवला आहे. मोठे किंग वगैरे साईजचे पण आहेत की जे मोठे काचेचे सर्विंग बाउलमध्ये येतात आणि जे खूप हेवी होतात. बापरे, कमाल आहे. पण हे बघा ना, तुकडा तोडून, आहा, मज्जा आहे. इट्स फील लाईक आपण असं काहीतरी छान खातोय. मज्जानो लाईफ. मस्त आहे ना चव. अप्रतिम चव आहे. माझं दुर्दैव आहे, माझ्या दाढेचा जे झालंय शिलाई, त्याच्यामुळे मला नीट खाता येत नाहीये. पण ह्यानी तुझी दाढ बरी होईल. ऍक्च्युली खरं तर हे मला खायला पाहिजे सारखं. वा वा, मज्जा आहे, मज्जा. आणि ह्यांचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते बाजीराव रोडला सरस्वती मंदिर विद्यालयाच्या दारात आहे, सिलाईच्या समोर. तर बेसिकली इथे असं बऱ्याच वेगवेगळ्या पुण्यात लोकेशन्सला मानसी मलई गोळे नावाने भरपूर स्टॉल्स आहे, पण दिस इज द ओजी. केव्हापासून सुरू झाला, किती सालापासून करता तुम्ही हे? 2000. मार्च 2000. अच्छा, 26 मार्च 2000. आणि ही आयडिया कशी सुचली तुम्हाला? मुंबईला होते. मुंबई कुठे? घाटकोपर. मी मुंबईतच राहते. कारण होती पण कमाल आहे हे इनोव्हेशन. आणि हे त्यांचे रंग स्वतः ते घरी बनवतात. बापरे, हे विकतचे रेडीमेड रंग नाही आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हे चीज आहे वरती, पण तिने सांगितलं, मी खाल्ल्यानंतर लक्षात मावा आहे पूर्ण. पण मस्त आहे. पेलदो आम्ही आता 5 ठिकाणी खाऊन आलोय. हाय. तर फायनली आम्ही 4 ते 5 ठिकाणी छान 6 ठिकाणी फूड खाण्याची भटकंती करून आम्ही आलेलो आहोत. आम्हाला खूप मजा आली. म्हणजे पहिलं जे होतं पाणीपुरी, ती अप्रतिम पाणीपुरी होती. म्हणजे मी तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे मी खाल्ल्याच पहिल्या पटापटा घेऊनच, आणि घरगुती पद्धतीचं ते पाणी होतं, उत्तम होती. त्यानंतर आम्ही खाल्लं सुदामा सँडविच. अप्रतिम सँडविच आहे ते. म्हणजे त्यातला जो पाव, ती हिरवी चटणी, ते थोडंसं तिखटपणा, मजा होती. आणि चीज बेस्ट होतं, म्हणजे ताजं होतं, त्यामुळे खायला मजा आली. नंतर मोहनची कुल्फी न घेता आम्ही आईस्क्रीम घेतलं होतं, मलाई आईस्क्रीम. पण मी ह्याच्या आधी कुल्फी खाल्लेली आहे. तुम्ही कुल्फी घेतल्यानंतर तुम्हाला ती जरा जास्त गोड लागेल, आणि आईस्क्रीम घेतल्यानंतर ते मीडियम गोड. म्हणजे जर कोणाला डायबिटीस असेल तर ते आईस्क्रीम खाऊ शकतात मलाईचं. येस. नंतर चौथं काय आहे? त्यानंतर आपण गेलो मारणे भेळला. हां, मारणे मटकी भेळ जी होती, मी इतके वर्ष पुण्यात राहूनही मी कधी खाल्लेली नव्हती, पण अप्रतिम होती. त्यात लक्ष्मीनारायण चिवड्याची जी मजा होती, मला असं वाटत होतं की त्याच्यामध्ये भडंग असणार आहे, पण
भडंगा नव्हती त्याच्यामध्ये, लक्ष्मी नारायण चिवडा, आणि ती कमाल टेस्ट होती. त्या भेळेमध्ये पण तुम्ही जर तिखट खात असाल ना तर त्याच्यात तुम्ही अजून छान टेस्टनी ती तिखटवाली घेऊ शकता. मी जेन्युअनली तिखट फार खात नाही त्यामुळं मीडियम घ्यायला लागली. पण जे खूप स्पायसी खातात त्यांच्यासाठी ती भेळ खूप परफेक्ट छान आहे. आणि मग नंतर आम्ही खाल्लं पाव पॅटीस. अरे रे, म्हणजे सोनल पाव पॅटीस. मला पाव पॅटीस हा प्रकार आवडत नाही कारण त्याला खूप तेल असतं आणि त्यातली आतली भाजी नसतेच, ती फक्त पीठ असतं असं. ही भाजी इतकी सुंदर होती, त्याच्याबरोबर आलेली ती चिंचेची जी चटणी होती, हा म्हणजे मला पण आलंय, म्हणजे ती हिचं जे टेम्प्ट होतं ना तसं माझं झालंय आता. ते एक मजा आली. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट म्हणजे तो बर्फाचा गोळा. इतके वर्ष पुण्यात राहून मी फक्त जाताना बाजीराव रोडनी जेव्हा मी जायचे तेव्हा मी बघायचे खूप गर्दी, अरे जाऊ दे नको आता नाही मिळणार आपल्याला अशा ह्याच्यानी. पण गंधालीचे ते ओळखीचे पण होते आणि त्यांनी आम्हाला दिला. काय तो होता, म्हणजे पहिल्यांदा मला वाटलं की चीज स्प्रेड केलं आहे त्यांनी, ते नाही, तो मावा होता. आणि बर्फाच्या गोळ्यावरती असा मावा खाण्याची मजा खूप सुंदर. आणि त्याच्यावरती मलई घालतात आणि ते जे कलर आहेत ते फूड कलर आहेत आणि ते स्वतः घरी बनवतात. सो बाहेर तुम्ही नॉर्मल ठिकाणी गोळा खाल्ल्यावर बरेच वेळा तुम्हाला घशामध्ये त्या रंगांनी असं इरिटेट होतं, बट ह्या गोळ्यांनी अजिबात नाही होणार. सुंदर. तर आज आम्ही असं सहा ठिकाणी फूड ची काय भटकंती केलेली आहे. अशा प्रकारे पोटपूजा पूर्ण झाली. पोटपूजा एवढं भरलं होतं नंतर आमचं पोट की आम्ही म्हटलं नाही, आम्ही आमची वेगळी थोडीफार कामं केली नंतर गोळा खायला गेलो होतो. त्यामुळं असा होता आमचा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी तुम्हीही जाऊन ते खाऊन बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की त्यातलं नक्की तुम्हाला कोणतं आवडलं, जे आम्ही 6 ट्राय केलं ते त्यातलं. आणि आमचं आता ह्या खाण्यातलं तुम्हाला बघून आणि आमची रिॲक्शन पण बघून काय छान वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्लॉग कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.